झाड, ते पलीकडलं झाड, ते झाड, एवढं मोठं झाड आपण शिफ्टिंग केलेलं आहे पूर्ण. किती पण आता गार कुठले आता डाव्या साईडला होतं तिकडं पलीकडल्या साईडला, तिथून उचलून शिफ्ट केलं आणि देवीच्या आशीर्वादाने हे पुनर्जीवित झालं. तसं लागलं. की जय, रेणुका माता की जय, रेणुका माता की जय. झाड होतं, शिफ्टिंग केलेलं झाड आहे, पूर्ण चांगल्या पद्धतीचं लागलं देवीच्या कृपेने. त्याला पाणी सुटली. चला नवरदेवनारी मामा जेवण लवकर. त्याच्यानंतर हे अंजीर आहे, जांभळं आलं ते आता फळ, चिक्कू आलं, म्हणजे ती वेगळी जांभळी, तिथं व्हाईट जांभळी दिसली. त्यांना बोलू नारळाची झाड एक घेतले. आप्पा त्याला हात लावा असं इकडे बघा, वर चांगलं पाणी बसतं, याला बसतं, याला बसतं, यावर या जवारी काय नाही, नाही फुटत नाही, नाही पावसाळा खाल्ला की मोठं. यंदाच्या पावसाळ्यात गावात ते बाहेर लग्न काही तुला नाही. दर्जा प्राप्त झाला तर त्या ठिकाणी 25 कोटी रुपये निधी भेटेल आणि देवीच्या परिसरामध्ये आमचं स्वप्न आहे, आम्ही आराखडा तयार केलेला आहे, त्याचा पूर्णपणे प्लॅन तयार केलेला आहे त्या ठिकाणी. आणि निसर्गताच आमच्या देवीचं वातावरण एक खूप छान परिसर आहे. देवीचं मंदिर उंच डोंगरावरती वसलेलं आहे आणि खाली नदी आहे, बाजूला वरच्या साईडला मोठा तलाव आहे गावचा, आणि पाणी येतं, पाण्याचा परिसर आहे. त्याच्यामुळे आम्ही तिथं बोटिंग वगैरे पर्यटनाचं कसं प्रेक्षणीय स्थळ होईल त्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. आणि आता दिवसेंदिवस बघा तुम्ही, आता ह्या उन्हाळ्यामध्ये जाणवलं असेल की आपल्या मराठवाड्यामध्ये 45 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत तापमान वाढत चाललेलं आहे. त्यामुळं झाडं लावल्याशिवाय पर्याय नाही. मनुष्याला झाडच आपल्याला वाचवू शकतं. हे जग वाचवायचं असेल तर झाडच लावले पाहिजेत. या ठिकाणी मी यातून असा संदेश देईल अण्णांच्या माध्यमातून की झाडं लावा, झाडं जागवा, आणि झाडं जगवले तरच आपण जगू शकतो. तसा हा संदेश मी सर्व जनतेला व सर्व भक्तांना या ठिकाणी देईल. 220 नवीन झाडं आम्ही या ठिकाणी लावली व ते चांगल्या पद्धतीची डेव्हलप त्या ठिकाणी चालू आहे. त्यांना ठिबक वगैरे केलं आणि 10-15 झाडं आम्ही जे जाणार होती म्हणजे उपटून त्याचं हे होणार होतं तर ते आम्ही शिफ्ट करून चांगल्या पद्धतीची झाडं जगवली. आम्ही आज त्या झाडांचा वाढदिवस साजरा करावा असा वाटला. तुम्ही आलात आणि आम्हाला राहवलं नाही, तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना पाणी घातलं आणि त्याचा वाढदिवस साजरा केला. त्यामुळे